तुम्हाला माहिती आहे का, मिक्सर ग्राइंडर जारमध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीरीचं जर तुम्ही एक वाटण तयार करून घेतलं, जर तुम्ही स्वच्छ निवडलेल्या आणि धुतलेल्या गवारच्या शेंगांना छान एका कढईमध्ये तेलाची फोडणी देऊन 5 ते 7 मिनिट वाफवून घेतलं आणि जी ही वाफलेली गवार आहे ती एका वाटीमध्ये काढून घेतली. त्यानंतर त्याच कढईमध्ये तुम्ही जिरं, हिंग आणि जे वाटण आहे ते ॲड केलं आणि छान परतवून घेतलं. त्यानंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही जी वाफवलेली गवार आहे ती घातली आणि त्यानंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ घालून थोडंसं पाणी टाकून छान परतवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं आणि एकदा पुन्हा छान परतवून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट छान उकळी काढून घेतली. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या शेंगा चेक केल्या, एक तर झालेल्या असतील किंवा थोड्याशा बाकी असतील, जर तुम्ही पुन्हा 5 मिनिट शेंगा होऊन दिल्या तर मस्त तुमची गावरान पद्धतीची एकदम झणझणीत अशी गवारची रस्सा भाजी तयार होईल. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते आणि सोबत कांदा आणि शेंगदाण्याची चटणी. तुम्हीही अशा प्रकारची भाजी बनवतात का?